रडतो येतोय एकदम. हाय फ्रेंड, कसं आहे सगळे जण? भाडे असते माझा भाऊ काम करतो बघा, एवढं तरी काम करतो बघा. नमस्ते आणि जय श्रीराम. तर आता आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झालो आम्ही सगळे. आता नाही का कृष्णाला नाही का जो माझ्या बहिणीचा पोरगा आहे ना हा, त्याला नाही का हॉस्टेलला सोडायला जायचं आता. मग त्याला आता म्हणजे त्याचं हॉस्टेल मी पण नाही बघितलं, तर बघणार आहे दाजी जे की माझा भाऊ पण आणि आम्ही तिघं मिळून आणि त्याला तो एक एवढे मिळून जाणार आहे. परत मला नाही गावाला पण जायचं आहे, माझ्या साफसफाई वगैरे करायची. मग मी रिटर्न येणार आहे परत तिथंच. तर आमचं गाव पण दाखवते तुम्हाला, मग माझं घर पण दाखवते. ओके, तर ह्याला सोडायला जाऊ आता, निघू आता. चप्पल जे की मी तो व्लॉग जुडिओतला मी व्लॉग ना काढलाय, पण मी काही टाकलं नाही आहे, टाकायचं आहे तो व्लॉग. मी खूप घ्यायचं म्हणत होते, मग मी घेतली चप्पल नंतर लास्टच रात्रीचं जेव्हा जुडिओ बंद होतं नाही का 9 वाजता, तेव्हा जाऊन घेऊन आली चप्पल. चला त्याला सोडायला जायचं आता. हा रडतोय खूप बघा ना, गाडी चालू हा ना रडतोय एकदम नाही का, जायचं नाही एकदम. आवाज कमी करतो नाही त्याला हॉस्टेलला जायला, म्हणजे नाही फॅमिलीशी दूर राहायला. हे आता शिकायला नाही का 15 दिवसापूर्वीच टाकली त्याला हॉस्टेलला. रडतोय एकदम, मला रडेल घरी. स्ट्रॉंग बॉय आहे खूप, एकटं राहतो. बिस्किट घ्यायचं त्याला म्हणून इथं आलं. रडतो येतोय एकदम. आता सोच भी नाही. हे बघा त्याला सोडलं तेव्हा तो रडतो थोडा. टीचर आहे तो म्हणे टीचर. हाय फ्रेंड, कसं आहे सगळे जण? गुड मॉर्निंग. काय चाललंय मग? आम्ही कर्नाटकवाले आहे, तरी पण आम्हाला मराठी येते. तुम्ही पण कन्नड शिका, कन्नडमध्ये बोलूया. आम्ही आमच्या गावाकडे आमच्या मेवणीकच नाही साळे आमचे मेवणी इकडं आमच्या गावाकडे आले. सगळेजण त्याचा व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघून सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. एकमेकनी सपोर्ट करा. काहीतरी हे हो का, हे 7 फूटचा मेवणा आहे. बघा कसं गाडी चालवतो. आमच्या गावाकडे तर लोक लय हाणतात बरं का, गाडी हळू चालव बाबा. कन्नड येत नाही काय नाही तुला लय आणेल बघ. आपण मराठीत बोलायचं, त्यांना नाही कळलं तरी आपण नाही का, नाही इकडे मराठी कळू द्यायचं नाही आणि त्यांना मराठी कळू द्यायचं नाही, असं दोघांना नाही त्यांना कन्नड तुझं मराठी कळणारच नाही ना. आम्हाला पण कन्नड कुठं कळतं, त्यामुळं लय आणेल म्हणतो ना मी. हळू चालू बाबा म्हणतो. मराठीत त्यांना घरी चला. मला तर चांगलं शिवितात संस्कृत मध्ये. चला फॅमिली सगळ्यांनी सपोर्ट करा. परत भेटूया. गुड बाय. कसं वाटलं तुम्हाला ह्यांचा ब्लॉग सांगा, कारण ह्यांनी माझा फोन घेऊन म्हणले की ब्लॉग करतो मी. त्याला सोडून आलोय. तो खूप असा रडत होता नाही का एकदम, की आता तो म्हणजे आता आमच्यासोबत म्हणजे असं दाजी वगैरे राहिले फिरतात वगैरे नाही का, त्याला सोडलं तर रडत होतं. मला पण खूप वाटलं एकदम. हॉस्टेलचं मी नाही का थोडंफार शूट घेतलं. दाजी ते काय ओरडणार नाही ना टाकल्यावर आज काय, ते हॉस्टेलच्या आतमधलं मी शूट घेतला. नाही कुणी बघितलं तर, पण ते म्हणजे त्यांना नाही 2 महिन्यासाठी टाकले, कारण की तिथं म्हणजे कसं आहे
जे त्याच्यामध्ये म्हणजे कमी असेल, म्हणजे ते काय अभ्यासात काय कमी आहे, ते 2 महिने त्याचं कम्प्लीट करतात. 2 महिन्याचं नसतं आणि 2 महिन्याचं ते हॉस्टेल नाही तर मग बाकीचं नंतर शुभच. हां, एकटं वगैरे राहायला त्याला सवय पडायला पाहिजे. तर म्हणजे अभ्यासामध्ये थोडंसं नाही हुशार करू त्याला दुसरीकडे मोठ्या हॉस्टेलमध्ये टाकणार आहे आता थोड्या म्हणजे 1-2 महिन्यानंतर नाही. आता ह्या हॉस्टेल थोड्या दिवसापूर्वी आता 1 महिना होईल त्याला, अजून 1 महिना त्याला बस. मग त्याला तिकडनं काढायचं मग दुसरीकडे टाकायचं. हां, म्हणजे नाही का त्याला आदत व्हायला म्हणजे नाही का आदत व्हायला, हां एकटं राहायला सवय लागली पाहिजे. वरून त्याला अजून त्याच्या वडिलांची स्वप्न आहे बाबा गव्हर्नमेंट ऑफिसर बनवायची, म्हणून त्याला मोठं गव्हर्नमेंट ऑफिसर बनवायचं आहे, UPSC वगैरे. हां, म्हणजे त्याला काही इच्छा असेल त्याला ते करायचं, पण चांगलं असं पोस्टवर त्याला हे करायचं त्याला, म्हणून त्यांनी असं डिसिजन घेतलं. आणि इथं कर्नाटकमध्ये सगळे मुलं हॉस्टेलमध्येच राहतात इथं जास्त करून. आपलंच महाराष्ट्रामध्ये जास्त कोणी हॉस्टेलमध्ये राहत नाही, पण कर्नाटकमध्ये सगळे मुलं हॉस्टेलमध्ये राहतात. खूप जण डॉक्टर बनायचे, घरातला डॉक्टर होईल मग. तर आता गावाला पण जायचं, घरी जाऊन थोडं काहीतरी खाऊ, मग गावाला जाते. तेरा ना रहा जब से दिल मेरा तेरे हुस्न का दीवाना हुआ से अज़ालिमा अज़ालिमा तेरे तड़पे आपण आधी कुठे हात देख दुकरवलं खणखण ह्याने माझा हात बघ काश. आता गावाला चाललोय, दाजी उतरून तिथे फ्रेंड्स सोबत गेलेत, आम्ही गावाला चाललोय. खूप लेट झाले, आम्ही सकाळी लवकर निघायला पाहिजे लवकर. तू यार मेरा तू ही है सहारा अड़िए, मैं पानी तेरा मेरा तू किनारा अड़िए, फुल बन जी. हाँ, स्वच्छ भारत. मोठ ना चुका लागला बोलण्या होते कॅमेरा लोक तुम्हाला गाडी बस सांझ सवेरे नैनों में बसियां जैसे नैन ये तेरे मस्त मस्त दो नैन मेरे दिल का ले गए चैन, मेरे दिल का ले गए चैन, तेरे मस्त मस्त दो नैन, तेरे मस्त मस्त दो नैन, मेरे दिल का ले गए चैन. इथलं सगळं सामान पडला त्याला सगळं साफ करायचे. फुल पसर झाला आता गाडी घर सॉरी. तुम्ही पण या, हाताला आजार नाही का धुवा काहीतरी थोडंफार नाही का? वा, म्हणजे तिचा हात द्या एखादं नाही का थोडस मध्ये तिचा हात द्या आम्हाला पण खूप सारे नाही का? खूप खराब झाले. आता बघू साफ वगैरे करू. हा फॅन बघू आता लाईट आहे तेपर्यंत पटपट घेऊन पाणी भरून घेतो, नाहीतर नाही का लाईट गेली तर पाण्याचा काहीच भरोसा नाही. म्हणजे मग मोटर आहे आमची, ड्रम काढतो, चला काम करून भेटतो. भांडे घासते अजून लय भांडे ते एवढंच आहे आणि त्याचं सजावट करायची तर नाही का असं सजावट करून लावून द्यायचं नाही का. चला भेटू नंतर.
पाणी मारले सगळं बघा, एवढं घर साफ केलं, एवढं हे सोफा बाहेर टाकायचं तर पाणी एवढं टाकले थंड पडावं म्हणून. अजून एवढी भांडी घासायची, बापरे खूप घासली, अजून एवढी घासायची. आता तेवढी भांडी जी घासली तेवढी पूर्ण मांडून घेतो, मग सोफा बाहेर आणतो, मग अर्ध्या तासात जेवढं होईल तेवढं घासून मग निघतो इथनं. खूप डोकं दुखायला लागलं मला तर. आता पाणी मारले म्हणून थोडं थंड पडेल बघा, छान असं थंड पडलं, आता लई गरम गरम लागत होतं. आणि एवढं हे बघा, एवढं भांडी अजून राहिली, बापरे भांडी घासू घासून कंबर केली माझी आज. एवढं साफ केली. आता हे जी पत्र्यावर बघा ते पाणी नाही का, ते पाणी मारल्यावर नाही का थोडं थोडं बघा ते बुंदे बुंदे बघा, ते डागे दिसत ना, रे डागे दिसतात आहे ना, ते माहिती का पाणी नाही का जेव्हा मारलं तेव्हा ठेंबी ठेंबी खाली पडते, एवढं गरम गरम ते लागत होते, चटके पडत होते डायरेक्ट पडल्यावर खाली, ते एवढं टेन्शन लागत होते ते. बापरे चला एवढं करते पटपट, परत भेटते. परत हे देवघर पण पुसायचं, बघू आज पुसणं झालं तर आज पुसते, नाहीतर मग उद्या येऊन पुसून टाकते. चला भेटते तुम्हाला. कामाचा भाऊ काम करतो बघा, एवढं तरी काम करतो बघा, भांडी मांडायला लागलाय. घरी बोलल्यावर एक तांब पण ठेवत नाही उचलून, आल्यावर काम करतोय. बघू आता भांडी मांडायला बघा. खूप मोठ्या ह्याचं खूप मोठं नशीब आहे की मी ह्याच्या नशिबी आली आहे बहीण. पण चल, मला काही इंटरेस्ट नाही. हा मला पण नाही आहे. जे देते ते घ्यावं लागतं तुला. एवढं भांडी मांडते. चला भेटते तुम्हाला हळूहळू. छोटे क्लिप दाखवते, कारण माझ्याकडे पण टाईम खूप कमी आहे. परत तेवढं हे बघ, एक मांडून बिंडून एवढं बघा, अजून एवढं घासून बिसून जायचे. दाजी पण तिकडनं गुलबर्ग्यावरून निघालेत. दाजीचा आताच फोन आला. त्यांनी पण सांगितलं की मी पण निघतोय तिकडनं. बघू एक तास झालं तर मग निघतो, नाही तर मग 2 तास तर लागते. मग दाजीला घरी जा म्हणावं लागेल. चला भेटते तुम्हाला. काय माहिती बघा, एवढं काम झालं आता. सगळं साफ, किती सामान होतं सगळं साफ केलं. एवढं राहिलं अजून, उद्या करते येऊन एवढं. आणि जर्मनचे पण ते राहिलेत. माझा अवतार पूर्ण खराब झालं, बापरे. ह्याचा बघा, तू तसं तर असंच कर नसतं काय नाही. दाजी सकाळी माझं काय ह्याने कारमध्ये हात चेंबर. दाजी ना वेट करतात तिकडं. जाऊ आता आपण तिकडं, खूप कटाळायला लागले. सकाळी एक टाइम जेवून आलते मरवटली. हे बघा, ही माझी आजी आहे. सगळं डेंजर आहे, खरंच आहे डेंजर. घाबरत नाही कुणाला. दादी बाय 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 कर, बाय कर, हे ग बाय कर, बाय कर, बाय बाय ऐकलं. जा मग दादी, जाऊ काय जाऊ हा सर. हा काळजी बघा किती. जाऊ. हे माझ्या मोठ्या पप्पाचं घर आहे, जे की मी उद्या दाखवेल, आता नाही दाखवणार. आता खूप लेट झाले, आजी थांबलेत. जाऊ. हां जेवण कर म्हणतात. हां सकाळपासून खाल्लं नाही म्हणून म्हणतात ते. चला गाडी मी जाऊन भेटते आता. बाय बाय. रिटर्न चाललो आहे लवकर. दाजीचा फोन आला. दाजी वाट बघायला लागले तिकडं. स्पीडने जाऊ. दाजी खूपच वाट बघतात. स्पीड पकडला आता लोकांनी. ओपनिंग आहे दाजीच्या मित्राचं नाही का, मेडिकलचं ओपनिंग आहे म्हणून दाजी नाही का गुलबर्ग्याला जाऊन दाजी आले मित्राच्या ओपनिंगला. गाणं लावायचं का होतं का? चला गाणं ऐकायचं जाऊ. जिची आतमधली गोगी ही बाहेरची गोगी.
दाजी काय माहिती कुठं गायब झालेत. नको बघू रे माणूस एवढा. दाजी गायब झाले आमचे. दाजी कुठे गेले काय माहिती, गायब झालेत. त्यांना शोधावं लागेल आता. ह्या दुकानाची ओपनिंग आहे दाजी. झाले आता, जे की काय माहिती कुणाच्या काय त्याच्या मित्राच्या मेडिकल स्टोअरचं ओपनिंग होते, जे की इथे. हा मेवणीला प्यायला थँक्यू. कुठे गेलते मग आज तुम्ही? आवाज बंद कर रे. हॉस्पिटलला जाऊन आलेत. आता घरी चलू, भूक लागली खूप. जाऊ आता घरी. कौन सा जूस है? ये देखो, ये गन्ने का जूस है जो कि जीजा जी ने लेके गए. और इधर एक अलग जूस है जो कि वो नहीं दिखा सकते. जीजा जी का स्पेशल जूस है. यस. जीजू फ्रेंड्स. अनु ती पण स्कूलला गेलती, आता आली आहे. कधी माझी बहीण झोपली. कोणच नाही घरात. रामशीर.